अच्छा अच्छा. तर बोनकोडी गावचे एक युवा उद्योजक चेतन म्हात्रे यांनी क्रिस्टलच्या जे क्रिस्टल आर्ट्स यांच्यातर्फे जे आपल्या ट्रॉफीज त्यांच्या मेड बाय मिस्टर चेतन म्हात्रे फ्रॉम बोनकोडी गाव, अतिशय जबरदस्त देखण्या ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज यांनी या ट्रॉफीज तयार केल्या. त्या त्यांचे नाव आहे चेतन म्हात्रे, बनकोडी गावातून ते बिलॉंग करतात. क्रिस्टल आर्ट्स तर्फे असं त्यांचं आहे. बघूया जरा सामना चालू करा प्लीज, कारण तब्बल 11 वाजलेले आहेत तर 5 मिनिटात फक्त, कारण सर्व सामने हे 5-5 षटकांत झालं बरं होईल. या ठिकाणी गंगा इंगोले आणि ओमी केनी जो ओपनिंगला बॅटिंग करेल तो या ठिकाणी बॉलिंग करणार नाही म्हणजे ओपनिंगला, अशी ही स्पर्धा असेल. बघूया पहिल्यांदा तुम्ही समजावून घ्या नियमावली, रूल्स अँड रेग्युलेशन. तर विकास नाई पाटील धारागावचे समाजसेवक यांना विनंती अशी कृपया स्थानापन्न व्हा. तर शाबाद वन दी टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. पहिली जोडी मैदानात तैनात या ठिकाणी म्हणजे ओमी केनी. अभि जोशी पहिला जबरदस्त फलंदाज ज्याने अग्री कोळी प्रीमियर लीगमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, परंतु त्यांचा संघ हा राजकारणाचा बळी पडला. त्याच्यात एक पॉलिटिक्स झालं, त्याच्यानंतर हा संघ त्या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. ते आता बोलणं बरं नाही तर म्हणजे पॉलिटिक्स हे सगळे क्रिकेटमध्ये पण सर्व ठिकाणी आहे पॉलिटिक्स. आणि पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर बॉलिंग ट्रॅकवर साहिल दिवेकर आयकॉन खेळाडू असेल, एकीकडं आयकॉन खेळाडू असेल ओमी केनी. डावकरी हाताचा हा अतिशय भन्नाट फलंदाज, षटकार चौकारांचा बादशाह, बेताज बादशाह, वंडरफुल बॅट्समन फ्रॉम दिवागाव मिस्टर ओमी केनी. आणि साहिल दिवेकर आपलं पहिलं षटक पहिला चेंडू तयार खेळण्यासाठी या ठिकाणी. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा, एस एन ग्रुप आयोजित ही नामवंत स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत अनंत म्हात्रे चषक 2024 हे अभूतपूर्व मान्सून टुर्नामेंट. पहिला चेंडू या ठिकाणी, हो यस, अप्रतिम चेंडू, थोडासा फ्लाईट दिला या ठिकाणी आउटसाईड द ऑफ. पहिला चेंडू डॉट बॉल ओमी केनी यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी. लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, डीप एक्स्ट्रावर एक पॉईंट असेल, बॅकवर स्क्वेअर लेग असेल, एक डीप मिड विकेट, असं आक्रमक क्षेत्ररक्षण, आरस रचना मांडणी साहिल देवेकर. हो यस, पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी ट्रिमेंडस बॉलिंग. जबरदस्त टायमिंग बघूया. अफलातून जो फ्लाईट दिला बघूया, अचूक टप्पा. पहिल्या चेंडूपासून जो सूर गवसला साहिल देवेकर, शाबास संघाचा हा जबरदस्त हरवणारी खेळाडू, आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर खेळेल ओमी केनी. आणि हा यस, पुन्हा एकदा तसाच चेंडू, काय जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी. पंचांचा मात्र इशारा, एक धावेचा, एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या अवांतर धाव संघ पहिली एक्स्ट्रा पहिले अवांतर. टोटल स्कोर इज 1 for none. बिनबाद एक. या विद्याधर म्हात्रे बघूया यांचं इथं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा चेंडू यस अकोट टप्प्याचा होता. चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लागला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पण धाव मात्र एकच मिळेल, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. बॉल थांबला जातो या ठिकाणी. एक धावानी संघाची धाव संख्या, फैलावली धाव संख्या होईल 2 वर. ओमी केनी इज बॅटिंग ऑन 1. यस, जबरदस्त या ठिकाणी विघ्नेश मडवी. विघ्नेश मडवी, ओमी केनी, गौतमी पाटीलपेक्षा जास्त मागणी नाही. ती 5 गणांच्या 1.5 लाख गेल, पण एका इंग्लंड 30-35 कमवणारा पहिला फलंदाज. आणि हा यस अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितक्या सफाईनं पुन्हा एकदा या ठिकाणी डिक्लेअर जाहीर घोषित निर्धारित. यस विघ्नेश स्लिम बॉय. तर एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 3 वर. बिनबाद 3, 3 for none. आणि विघ्नेश मडवी म्हणते पावसाळ्यातली अतिशय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. हो यस, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, दॅट शुड बी हिज स्ट्रोक्स.
मॅशिव सिक्स, पहिला दमदार सिक्सर विघ्नेश मडवी. ही स्पर्धा जाऊ दे, आपण तुम्ही आज मेनू बघाल ना, मेनू. अच्छा अच्छा, कालच डिक्लेअर केलंय. मला वाटलं अनपेक्षित आहे का बरं. जायला मग नाश्ता बिष्टा करायला नको होता. संघाची धाव संख्या 9. पहिला दबादा सिक्सर बघूया. पहिला चेंडू बघूया. शॉर्टपिच चेंडू अख्खोट टप्प्याचा लॉफ्ट केलाय. दॅट्स अ ह्यूज स्ट्रोक्स. मॅसिव्ह सिक्स. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 9 बिनबाद 9. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. दॅट शुड बी. आणि पहिलं षटक संपवला. पहिल्या षटकात धावा मोजल्या. बऱ्यापैकी षटक टाकलं होतं बघूया. 4 चेंडू अफलातून फेकले होते, परंतु षटकार आला. संघाची धाव संख्या पहिल्या षटकात बिनबाद 9. आणि नवीन गोलंदाज शहाबाज संघाचा वन दी टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. ओमजी. खेळलेल्या या ठिकाणी ओमी केनी इज बॅटिंग ऑन 1. ओमजी तयार खेळण्यासाठी सज्ज होईल. या ठिकाणी ओमी केनी विस्फोटक फलंदाज, धावाचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम झाला अशी ख्याती आहे बघूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट चेंडू आहे आणि पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा. येस, दॅट शुड बी नो बॉल. गुरुनाथ पाटील डिसाइडेड. एक धाव मिळेल. दुसरी एक्स्ट्रेस बघूया. टोटल स्कोर इज मुव्हिंग 10 for none. बिनबाद 10 पहिल्या षटकात धावामध्ये साहिल देवेकर अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला होता, परंतु शेवटच्या चेंडूवर जो षटकार खेचला त्याच्यानंतर धावसंख्या 9 नेऊन ठेवली होती. अतिशय चांगलं अटॅक केला होता, जबरदस्त मारा केला होता आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या चेंडूपासून जबरदस्त सूर गवसला. या ठिकाणी शहाबाज आणि ऐरोळी अशी ही एक बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, दोन टोक्यामध्ये घमासान. नामवंत स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत थोर समाजसेवक अनंत म्हात्रे म्हणजे उर्फ अण्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ SN ग्रुप हे नामवंत मंडळ. आणि हा चेंडू पुन्हा दिशाहीन चेंडू. येस, सोडून दिला बघूया. आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 11 1 for none. आजच्या दिवसभरात नामवंत समालोचक, खास करून सूत्रसंचालन जर कोणाचं तुम्हाला ऐकायचं असेल तर मिस्टर विघ्नेश मडवी आणि रायझिंग स्टार मराठी आणि इंग्रजीमध्ये. आणि हा यस हो, दॅट्स अ ब्युटिफुल. काय टायमिंग शुड बी एक्सलंट बघूया. जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक आणि केलेलं आक्रमण, केलेला अटॅक, केलेला प्रहार ओमी कॅन यांचा हा घणाघाती लावण्य सुंदर फटका. संघाची धाव संख्या 17 for none. बिनबाद 17 पहिल्या षटकात 6 धावांमध्ये. दुसरा षटकार डावामधला ओमजी. पावसाने थोडी उसंत घेतली. बरं झालं बघ, या ठिकाणी सकाळपासून अतिशय पावसाचा कहर. असं वाटलं ते टुर्नामेंट रद्द होतं की काय, परंतु आपल्याकडे दुसरा दिवस अवेलेबल नाही. आणि हा यस, पुन्हा एकदा जबरदस्त कम बॅक. या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. आउटसाइड ते ॲपस्टम कारण आमचा थोडासा क्रॉस असल्यामुळे समजत नाही. या ठिकाणी वाईटचा इशारा. संघाची धाव संख्या झाली 18 ओमी केनी हे देखो. आणि ओमी केनी याची ही स्मार्ट पर्सनॅलिटी. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. अगेन दॅट शुड बी. जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार, शास्त्रोक्त, कलात्मक, तंत्रशुद्ध फटका फ्रॉम ओमी केनी. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 24. आता मात्र धावा खोल्याने जमला. पहिलं षटक अफलातून फेकलं होतं, नंतर मात्र जे आक्रमण जे अपेक्षित होतं बघूया. ओमी केनी आहे नामवंत फलंदाज आहे बघूया, ज्याने आगरी कोळीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला या संघानं.
आणि हा यस पुन्हा एकदा बिग ब्लो. चेंडू हवेमध्ये असेल परंतु या ठिकाणी थोडासा फ्लिक झाला, या ठिकाणी स्प्लिट झाला. या ठिकाणी मिळतील 2 धावा. बघूया ओमी केन्यानं जीवदान म्हणावं लागेल, कारण चेंडू वास्तविक आज झेल व्हायला हवा होता, कारण एक महत्त्वाचा फलंदाज होता. एक चांगली विकेट तुम्हाला प्राप्त झाली असते, परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस ड्रॉप दिस. कारण सूर्यकुमारने जर झेल घेतला नसता वर्ल्ड कप 100% आपण हरलेलो होतो, परंतु तो अफलातून झेल डेव्हिड मिलरचा, तो जर झेल घेतला मला 100 कोटी मिळाले. आणि हा यस अकोट टप्प्याला पुन्हा एकदा जोरदार मारायचा होता, परंतु चेंडू जायला या ठिकाणी शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 28 बिनबाद 28. अशी दमदार सलामी धुंद फुंद सुरुवात. या ठिकाणी चांगली दमदार सुरुवात ओमी केनी. शाबाज. संघाने जिंकली नाणेफेक. पहिल्यांदा फिल्डिंग. 5 षटकांचा सामना असेल. 5 गोलंदाज तुम्ही वापरायचे आहेत. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला रिव्ह्यू नसेल, फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात अंपायर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज पहिला मोहरा. चेंडू मारायचा पण तो लॉफ झाला, हवेमध्ये जास्त राहिला आणि लॉंगॉप आणि डीप यांच्यामध्ये अप्रतिम झेल आणि ओमी केनी यांची खेळी संपुष्टात त्यांना माघारी परतून लावलं. आणि हा पहिला एक जबरदस्त गोल्डन विकेट, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा पतन. संघाची धावसंख्या 1/28. षटक क्रमांक या ठिकाणी लास्ट डिलिव्हरी फॉन ओमजी. ओमी केनी यांनी धावा केल्या या ठिकाणी तब्बल 18 धावा. म्हणजे चांगलं जबरदस्त मॅरेथॉन यांनी खेळला, कारण पावसाळी स्पर्धा या ठिकाणी, कारण चेंडूचा अंदाज आहे का रबरी बॉल आहे काय. धावसंख्या 28. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम ओमजी. चला वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी ऐरोळी संघाचा गंगा इंगोळे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. नवीन फलंदाज, अतिशय घनाघाती फलंदाज, धावांचं मशीन या ठिकाणी गंगा इंगोळे. 2 आयकॉन असतील या ठिकाणी. अशी ही स्पर्धा असेल. अतिशय अभिनव नामवंत स्पर्धा. नवीनमध्ये पहिल्यांदाच. आणि हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त 1 धाव. तिथं प्रोटेक्शन आहे. संघाची धावसंख्या या ठिकाणी 29 फॉर द लॉस. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा. एक जबरदस्त चांगली धावसंख्या या ठिकाणी. 12 चेंडू 29 धावा. 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज तुम्ही 5 गोलंदाज वापरायचे आहेत, अशी ही स्पर्धेची नियमावली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणालाही रिव्ह्यू नाही आहे, फक्त अंपायर दे कॅन टेक रिव्ह्यू. सूरज म्हात्रे यांना विनंती अशी कृपया स्टेजवर स्थान बनवा. सूरज म्हात्रे आणि गोलंदाज मंदार म्हात्रे. गोलंदाज कोळी. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. शाबाज. संघाचा आणखीन एक षटक क्रमांक 3 प्रगती बदल ठेवणीतलं पडेल वैती. पहिले षटक. धावसंख्या 12 चेंडू 29 धावा. 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ओमी केनी याची विकेट या ठिकाणी माघारी परतले. बघूया पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटची एक जीत त्यांच्या जागी. वन डाऊन द फलंदाज, एक नामवंत फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर मिस्टर गंगा इंगोळे आणि मंदार कोळी. संघाच्या वतीनं 3रं षटक प्रगतीपथावर 5 गोलंदाज वापरायचे आहेत, अशी ही स्पर्धेची नियमावली आहे. रूल्स अँड रेग्युलेशन यू शुड फॉलो. अतिशय चांगली साऊंड सिस्टम या ठिकाणी प्रोव्हाइड केलं. या ठिकाणी धन्यवाद देतो डीजे ऑपरेटर, तसेच आमची क्रिक लाईव्हची टीम. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट
थेट प्रेक्षेपण सचिन मुंडे. चला बॉलिंग मारून मंदार कोळी. पहिला चेंडू तयार. राईट आर्म शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डाब्याचा पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू असेल या ठिकाणी वाईटिश मिड विकेटला आणि फलंदाज बाद होईल. एक दुसरा ब्रेक थ्रू बघूया. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसऱ्या विकेटचा काळजा पाय, दुसरी विकेट पाय उतार. संघाची धाव संख्या 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. ओमी केनी यांच्या पाठोपाठ आणखीन एक जबरदस्त धक्का. अंदाज अनिकेत साळुंके. अनिकेत साळुंके नवीन फलंदाज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ. दरम्यान मंदार कोळी बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म महोदय विकेट्स आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया या ठिकाणी. पंचांचा निर्णय कुठल्या प्रकारचा निर्णय बघूया. दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर मंदार कोळी. आणि हा यस अकोट डाब्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेल डोक्यावरून आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. अफलातून फटका. दॅट शुड बी मॅसिव्ह 6. संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी 35. धाव संख्या 35. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग अशी बॅटिंग करावं लागेल कारण प्रतिस्पर्धी शाबाज. राईडा महोदय विकेट मंदार कोळी. आणि हा यस दुसरा षटकार, दुसरा तडाखा, दुसरा आघात, दुसरा वज्राघात. जबरदस्त टायमिंग. अफलातून फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून खेचलेला एक जबरदस्त ऑन ड्राईव्ह. अफलातून फटका ताकदीचा पुरेपूर वापर केला. भिरकावून दिला लॉफ्ट इट ओहो दी लॉंग ऑन. दॅट शुड बी हिज 6. संघाची धाव संख्या झाली 41 म्हणजे 41. अकोट टप्प्याचा होता. पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण टायमिंग असे तर चेंडू तुम्ही टाकला त्या ठिकाणी रबरी बॉल. आणि या स्पर्धेतला म्हटते स्कोर 115. जो हायेस्ट स्कोर म्हणजे कमाल स्कोर 116 की 115 बघूया. या स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या, विक्रमी धावसंख्या, कमाल अधिकतम धावसंख्या. आणि ओमी केन आणि साहिल पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. चेंडू गेला लॉंग ऑनला. आता मात्र थोडंसं या ठिकाणी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 42. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. कारण कुठलंही स्कोर तुम्हाला इथं हमी देऊ शकत नाही कारण 115 ही विक्रमी धावा देखील होऊ शकतात. परंतु आज थोडासा पावसाचा सावट आहे त्याच्यामुळे थोडासा आणि हा यस पुन्हा एकदा शॉट. जबरदस्त टायमिंग. षटकार देऊया. जबरदस्त टायमिंग. अफलातून फुल स्ट्रोक. रोहित शर्मा स्टाईल. संघाची धावसंख्या झाली 48. दमदार सिक्सर बघूया. आता मात्र धावा या ठिकाणी कमीत कमी 80 ते 90 धावा तुम्हाला पाहिजे जर तुम्हाला स्कोर करायचा असेल. कारण रबरी बॉल स्पर्धा आहे बघूया. धावा सहज चेस होऊ शकतात. काल 115 ही रेकॉर्ड म्हणजे विक्रमी धावसंख्या. गुरुवारी म्हणजे पहिल्या दिवशी अंडर 20
ओमी केने होता विस्फोटक फलंदाज. साहिल नाईक 19 चेंडूमध्ये 74 धावांची वादली. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस अक्षय कोळी बघूया संघाच्या वतीनं 34 षटक म्हणजे 18 चेंडू 48 म्हणजे तब्बल 16 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. 12 चेंडू बाकी आहेत बघूया. पहिला चेंडू बघूया या ठिकाणी राईट आर्म हो द विकेट. थोडासा रन ऑफ. आणि हा चेंडू पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल. जबरदस्त प्रयत्न केला या ठिकाणी. रेनी सीझन आहे बघूया किती कशाही उड्या मारल्या तर इथं तुम्हाला दुखापत होणार नाही कारण का चांगलं संपूर्ण सरफेस संपूर्ण गवताळ आहे या ठिकाणी. फक्त सामानाचा बचाव करा बस. आणि हा यस पुन्हा हलक्यात आणि सॉफ्ट या संघाची धावसंख्या या ठिकाणी जाईल या ठिकाणी. त्यामुळे ते 4 धावा बघूया. चांगलं जबरदस्त टायमिंग बघूया. शॉर्ट सिलेक्शन जी गॅप शोधले बघूया. मिडविक आणि स्क्वेलेक यांच्यामधून अफलातून फटका. संघाची धावसंख्या या ठिकाणी 53. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. लास्ट 3 बॉल्स इन दी 4th ओव्हर. अतिशय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. कारण धारावी गाव म्हटलं की आयोजनामध्ये त्यांचं 1 नंबर असतं बघूया. कुठलीही स्पर्धा असो मग प्रीमियर लीग असू द्या ओपनच्या असू द्या अतिशय दमदार म्हणजे सर्व गोष्टी जेथे तेथे बघूया असतात बघूया. अतिशय यथोचित स्पर्धा. आज दिवसभरात आम्हाला या ठिकाणी नवी मुंबईचा खास डिमांडेबल समालोचक सूत्रसंचलन समालोचन मिस्टर विघ्नेश मडिये बघूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी म्हणते हा डॉट बॉल असेल बघूया. डॉट डिलिव्हरी दॅट शुड बी. चांगला निर्णय या ठिकाणी. उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील दरम्यान यशवंतराव दराईगावचे. हां मग काय स्पर्धा असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या यशवंतराव पहिले असतात नाही का. चायवाले आयुर्वेदिक चाय लेमन टी. हो क्लीन बॉल त्रिफलाची तक्रार खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू दरम्यान क्लीन बॉल. तिसऱ्या विकेटचं बदन. तिसरा गडीगार. तिसरा हदरा. तिसरा धक्का. तिसरी विकेट नेस्तनाबूत. नामशेष नामहराम. तिसऱ्या विकेटचा काढता बाय. तृतीय विकेट स्वाहा. अप्रतिम डिलिव्हरी. जो फरहान बघूया ज्यांनी संपूर्ण यंग पोरं बघूया ज्यांच्याकडे टॅलेंट आहे अशी पोरं जमा करून जी मोड बांधलेली आहे बघूया या ठिकाणी. 53 लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. याच्यानंतर मात्र हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. पण 53 53 3 बाद 53 अशी धावसंख्या बघूया. पहिल्या षटकात 9 धावा. दुसऱ्या षटकात 20 धावा. तर सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे बघूया यांना विनंती असेल स्टेजवर या प्लीज. प्रल्हाद म्हात्रे. आणि हा यस पुन्हा एकदा म्हटते कॉट बिहाइंड. नॉट आउट फलंदाज असं वाटलं होतं की कॉट बिहाइंड आहे बघूया. चांगला निर्णय या ठिकाणी पंचांचा येतो ते निर्णय. आणि या ठिकाणी 24 चेंडू 53 धावा. 14 चौक 56 म्हणजे जवळजवळ 13 चौक 52 म्हणजे 13.5 धावांचा स्क्रीन रन रेट या ठिकाणी. राहिलं शेवटचा अंतिम स्लॉग ओव्हर. शेवटचं निर्वाणीचं षटक या ठिकाणी. शहाबाज वन दी टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चांगला निर्णय येतो जी निर्णय. अजूनही धावा पाहिजे तशा झाल्या नाही त्या ठिकाणी. कारण 115 धावांचा जर या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड बघितला विक्रमी धावसंख्या कमाल धावसंख्या धावांचा डोलारा जो उभा केला होता अंडर 20 ज्यांनी 19 चेंडूमध्ये 74 धावा कुठल्या होत्या तो फलंदाज होता या ठिकाणी. आणि कालच्या दिवसात 92 सेकंड हायेस्ट स्कोर इन दिस टुर्नामेंट. याच प्रल्हाद म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. आमचे पॅकर म्हणजे आमचे पॅकर आहेत ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. निलेश कोहली शेवटचा गोलंदाज. कारण फरान यांचं हे जबरदस्त म्हणजे चांगला निर्णय घेतला नितेश भोईर बघूया. आणि निलेश कोहली हा मराठी समालोचक बघूया.
आणि लहान मुलांना ट्रेनिंग जे प्रशिक्षण. आणि हा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू अकोट डब्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी मिस्टर फरहान आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. काय चांगला बॉलिंग अटॅक. फक्त 53 धावावर 4 विकेट गेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजीचा मारा. परिणामकारक पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक फ्रॉम शहबाज. मिस्टर फरहान इथे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिली फळी कोल्याप झाली बघूया. त्यांना सावरण्यासाठी मिडल ऑर्डरचा मधल्या फलिती फलंदाज या ठिकाणी ऐरोली संघाचा कोण आहे रे. शैलेश गुप्ता. शैलेश गुप्ता. गुप्ता म्हटलं की त्यांच्या डेऱ्या असतात ना, दुधाच्या डेऱ्या. वर्मा गुप्ता. हे म्हणजे धंदा चांगला आहे. ज्या धंद्यामध्ये पाणी आहे तो धंदा चांगला. दारू बघा, दूध बघा, पुन्हा पाणीपुरी बघा. येस, पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. तर मिळतील 3 धावा बघूया. 3 धावे द्या बेनिफिट. 3 धावांनी संघाची धावसंख्या निवडलेली या ठिकाणी 56. 56 4 बाद 56 अशी ही धावसंख्या या ठिकाणी. शेवटचा जो बॉलिंग अटॅक चालू या ठिकाणी निलेश कोहली जो एक युवा एक स्टार समालोचक रायझिंग स्टार आहे. त्याच्यानंतर एक खास लेदरचे जे प्रशिक्षण विना शुल्क. हो यस, टायमिंग शुड बी प्रॉपर. अफलातून फटका आणि हिल स्ट्रोक काऊ कोणाच्या डोक्यावरून खेचलेला भन्नाट फटका, सुसाट फटका. चेंडू शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा पूर्ण लाईनमध्ये आला आणि टायमिंग याचं अफलातून होतं. संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 62. मिस्टर मयूर म्हात्रे या ठिकाणी मोठे ज्याचे याचे आहेत ना स्पॉन्सर्ड आहेत मोठे धाब्याचे तडका. येस, मयूर म्हात्रे असतील बघूया. आणि विनंती अशी आहे प्लीज, ज्याने आज मेनू जो प्रोव्हाइड केला आहे कोळंबी मसाला चिकन तंदुरी. आणि हां येस, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑप्शनम या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत, 1 धावेचा निर्वाळा. धावा समर्थन. संघाची धावसंख्या 6 वरती म्हणजे 63. क्रिक लाईव्ह यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रेक्षेपण आपल्या घर बसल्या बघू शकता या ठिकाणी. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. घरात बसून फायदा नाही, नाही तर मेनू मिळणार नाही तुम्हाला. मेनू काय असेल तुम्हाला इथे यावं लागेल मैदानावर. तर एशियन ग्रुपचे मेंबर ज्यांनी स्पर्धा आयोजित केल्या बघूया संपूर्ण मेंबर या ठिकाणी मी विनंती करतो. मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, नितीन नाईक, धीरज भोईर, संदेश नाईक, कामेश नाईक, नंदेश नाईक आणि सचिन म्हात्रे असा हा स्क्वॉड. असे पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी जाईल शॉर्ट गलीच्या ठिकाणी या ठिकाणी. आणि फलंदाज नॉन स्ट्राईकला रनआउट. यस, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल कारण धावा तुम्हाला तर करायची आहेत. तर याचा निर्णय काय, चेसिंग काय, कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला विकेट गेले तरी काही फरक पडत नाही. लास्ट डिलिव्हरी षटक संपला, कोटा संपला. टोटल स्कोर इज 64 आणि 65 धावांची गरज म्हणजे बरोबर तुम्हाला प्रति षटकामागं 13 धावाकडे 13 5 65 या धावा कशा चेस होतील. तर विनंती करतोय करावे गावचा विघ्नेश मडवी वेल डिमांडेड सूत्रसंचलन आणि समालोचन अशी ज्यांची दुहेरी म्हणजे डबल रोल. मिस्टर विघ्नेश मडवी प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं आफ्टर द ब्रेक. यशवंत यांचा दमदार चहा.
हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुमुख एकदंतश कपिलो गजकर्णकः लंबोदरुष विक्टो विघ्ननाशो गणाधिपः. 64 कला आणि 14 विद्येंचा अभिप्रात म्हणजे गणराला वंदन करून रंगदेवता आई एकवीरा आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून SN ग्रुप दारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक 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 असं स्वागत आहे. या नवी मुंबई क्रिकेटच्या इतिहासामधील अशी एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 4 दिवस ही स्पर्धा रंगली गेली आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. या अंतिम आणि शेवटच्या दिवशी मात्र क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्येच वरुण राजाने भरपूर चांगली बॅटिंग केली, पण पहिल्या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. आज आहेत ग्रामीण संघातील 8 संघ खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये आणि त्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू एक वेगळी संकल्पना घेऊन SN ग्रुप पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे हे नाव जर पाहिलं तर दारावे गावातील क्रिकेटसाठी सामाजिक कार्यासाठी त्यांची ओळख आहे. कारण की आम्ही त्यांच्याबद्दल ऐकलेत, कारण की त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही, पण क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलं. अनेक संघांना पॅकरच्या भूमिकेत, संघ मालकच्या भूमिकेत अनेक खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ देण्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाची भूमिका होती आणि या दारावे गावाच्या समाज कार्यामध्ये देखील त्यांचा एक हातखंड होता. आज ते आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांच्या आठवणीला उजाळ्या देण्यासाठी SN ग्रुपने पुढाकार घेतला आणि स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषकाचं हे आयोजन पाहायला मिळालं. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. मेगा संडेमध्ये पहिलीच मॅच आपल्यासमोर रंगली जाते. एकीकडे ऐरोली कोलीवाडा त्यांच्या विरोधामध्येच शहाबाज संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम ऐरोली कोलीवाडा संघाने उभारल्या तब्बल 64 धावा आणि 65 धावांचं टार्गेट उभं केलंय या 5 षटकामध्ये. आयकॉन खेळाडू म्हणून ओमी केणी आणि गंगाधर इंगोले हे 2 खेळाडू पाहायला मिळाले पहिल्या इनिंगमध्ये. ओमी केणीच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाले, पण आज गंगाधर इंगोले कुठेतरी लवकर बाद झाला आणि त्यामुळेच की काय धावा कुठेतरी थांबल्या गेल्या. सुरुवात चांगली मिळाली होती, पण शेवट हवा तसा मिळाला नाही. पण या 65 धावा देखील डिफेंड करण्याची क्षमता आहे ऐरोली टीमकडे. पण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू म्हटलं तर ज्या खेळाडूची खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागणी असते, ज्या खेळाडूने क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक विक्रम केलेत, असा रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर रायगडचा टायगर उस्मान पटेल, त्यांच्या समवेत अक्षय कोळी हा यंगस्टर खेळाडू आहे. मगाशी नितेश भोईर यांनी उल्लेख केला होता की फरहान चौधरी यांनी एक लहान आणि सर्व यंगस्टरना घेऊन हा संघ प्रस्थापित केलाय आणि आज अभिमान असेल की या संघाची देखील चांगली कामगिरी होती. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हा संघ सरास पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये चांगलीच कामगिरी सातत्याने राहिली आहे. आज स्ट्रगल करतोय, पण उद्या हा संघ गुगलवर आपल्याला पाहायला मिळेल. यस, या स्पर्धेच्या निमित्तानं पावसाळी स्पर्धा म्हटली की छोट्या ट्रॉफी असतात, इतकं काही चांगलं नियोजन पाहायला मिळत नाही. पण SN ग्रुपच्या माध्यमातून जी काही स्पर्धा आयोजन केली ते खऱ्या अर्थानं मी मोठा मंच असेल, साऊंड सिस्टीम असेल, या सुसज्ज अशा सुंदर अशा सुबक अशा ट्रॉफी पाहायला मिळते. चला मॅचच्या दिशेने वळूया. गंगाधर इंगोले गोलंदाजी ट्रॅकवर आहे, जो रफ्तार का सौदागर म्हणून गणला जातोय. विनर स्पोर्ट्स नाला सोपार या टीमकडून व्यावसायिक क्रिकेट आणि श्रीकृष्ण देवा टीमकडून ग्रामीण क्रिकेट खेळतोय. पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, वाटा बॉल, लाजवाब चेंडू पडल्यानंतर स्किट झालाय, भन्नाट वेग धारण केलाय आणि उस्मानला थोडंसं बॉलचा स्मेल पाहायला मिळालं. भूषण पाटील आपण देखील या, आपलं देखील सरस स्वागत आहे. पहिला बॉल डॉट. यावेळी देखील सेम बॉल सेम रिझल्ट. अंपायरचा इशारा येतोय, बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. उस्मान पटेल वर्सेस गंगाधर इंगोले. श्रीकृष्ण दिवा हा संघ जर पाहिला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक बलवान संघ आहे. त्या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे गंगाधर इंगोले. लगातारचे 2 बॉल अप्रतिम.
यावेळेस अखूट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. रायगडचा टायगरला जास्त वेळ तुम्ही थांबू शकणार नाही. फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅकफुटला येऊन काय स्ट्रोक बनवलाय, एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेहऱ्यावर स्माइल देखील आहे उस्मान पटेलच्या, की मागच्या 2 बॉलमध्ये मी स्ट्रगल केला पण आता तिसऱ्या बॉलवर माझा धमाका. नेक्स्ट मॅच चा टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय. अप्पा स्ट्रायकर्स टीम 48 करावे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टनला प्लीज विनंती करतोय की ऋषी पानसरे बालाजी दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी. नेक्स्ट मॅच. इथे देखील स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. उस्मान पटेल आठवतंय घणसोलीची स्पर्धा. स्वर्गीय संजय पाटील अंकल ज्या स्पर्धेमध्ये उस्मान पटेलने नवी मुंबईमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. स्पर्धा होती 1 लाखाची पण या शतकामुळेच त्याला 1 लाखाचं पारितोषिक देण्यात आलं होतं त्या इनिंगसाठी. आणि काय खेळाडू आहे. अनेक स्पर्धा अनेक नामांकित स्पर्धा ज्याने गाजवल्या. उस्मान पटेल जिथे जिथे जातो तिथे तिथे मात्र 50 ते 60 समर्थक त्याच्या आजूबाजूला अवतीभोवती असतात. इतका फेमस आणि इतका लाजबाब क्रिकेटर आहे. यावेळी देखील ऑन दी ऑफ फटका पाहू शकाल. काय स्ट्रोक थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून उस्मानने टायगरी दहाड पाहायला मिळते आणि दुसरा षटकार लगवला जातो. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काय स्ट्रोक लगवला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. पुन्हा एकदा बॅटची एज. विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून चेंडू जातोय विसावतोय. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. बिनगडी बाद 65 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात. आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवर कुमार धीरज अभिमन्यू भोईर मिस्टर 360 यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. SN ग्रुपचे सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. आणि धीरज भोईरने क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक कारनामे केलेत म्हणूनच 360 ही पदवी देखील टेनिस बॉल क्रिकेटने या खेळाडूला दिलेत. मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर फ्लेक्झिबल अशा अनेक उपाधी या खेळाडूच्या नावावर आहेत. तितकाच चांगलं क्रिकेट या धीरज भोईरने आपल्या कारकिर्दीमध्ये केल्यात. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. या पावसाळी स्पर्धेमध्ये आज या अंतिम दिवसामध्ये धीरज भोईर यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेच्या प्रमुख आयोजनामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. 65 धावांचं टार्गेट आहे. 65 धावांचं टार्गेट आहे आणि 24 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज हरिओम यादव. पहिलाच बॉल अगदी फ्लिक केलाय. चेंडू जातोय फाईन रीजन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. अक्षय कोळी भरपूर शिकण्यासारखा आहे. उस्मान पटेल सारख्या एक महान खेळाडू बरोबर ओपनिंग म्हणून खेळण्याची संधी मिळते. ही संधी आणि हा अनुभव नक्कीच येणाऱ्या स्पर्धेमध्ये फार लाभदायक ठरेल अक्षय कोळी सारख्या यंगस्टर खेळाडूंना. उस्मान पटेल चांगली बॅटिंग करतोय. वेग तेज तर्रार चेंडू भन्नाट वेग पण लाईन कुठेतरी मिस केली आहे. उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील सर हे 2 अंपायर जर पाहिले तर पावसाळी स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो जिकडे नामांकित स्पर्धा असते तिकडे मात्र हे दोन्ही अंपायर अगदी मागणीचे अंपायर म्हणून जाणले जातात. अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक. काउ कॉर्नरला रिजनला पार करत असताना अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. पाठवलाय सीमारेषे पलीकडे. अक्षय कोळीच्या बॅट मधून येतोय हा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. साठी ऋषिकेश आमच्या सोबत आल्यात तर प्लीज 48 करावे टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या.
अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस 48 करावे या टीम मध्ये देखील आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. वेलकम. यस, योगेश पवार मॅन फ्रॉम पेण आणि त्याचबरोबर गौरव बडदे मॅन फ्रॉम कोपरखेळणे हा खेळाडू देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. अक्षय कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय. इथे देखील मोठा फटका, कॉट बिहाइंड आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय निकेत 11 शाबास टीमला. फलंदाज अक्षय कोळी बॅक टू द डगआउट. चला, वेदांत 11-48 करावे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी. कारण की अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचे कॅप्टन ऋषिकेश पानसरे आमच्यासोबत जॉईन झालेत. आयकॉन खेळाडू योगेश पवार पेण आणि गौरव बडदे हा खेळाडू खेळताना दिसेल. आणि 48 करावे टीमकडून आकाश तारेकर, पारगावचा एक मोठं नाव, मिस्टर बायकरमॅन म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांच्या समवेत कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्टारकास्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना एक गडी बाद टीमची धावसंख्या 23. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. या खेळाडूने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं. शालेय जीवनामध्ये लेदर क्रिकेट, त्यानंतर मात्र बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडली आहे. चला, आदरणीय पंढरी बोईर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. काल देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू हरिओम यादवला मिळतोय. साहिल दिवेकर सेकंडवर आहे. पहिला बॉल फेस करत असताना खोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग द ग्रास, घासत पुसत अगदी पाण्याला ओला चिंब होत चेंडू जातोय. तोपर्यंत सिंगल मिळते आणि नो बॉलचा इशारा. चूक आहे. एक चूक महागात पडते क्रिकेटमध्ये. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं, पण ही चूक नो बॉलचा इशारा. फ्री हिट इशारा देखील करत असताना मात्र उस्मान पटेल या फ्री हिटचा कशा पद्धतीने समाचार घेईल तो त्याकडे लक्ष असेल. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी उंची पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होतीये. एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. 65 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हरची मॅच. आता 20 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की कृपया आपण मंचावर या. इथे फुलर लेनचा चेंडू मिड विकेट रिजनला. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि समालोचन कक्ष आणि मुख्य डायसवर सलामी देणारा उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब धमाकेदार षटकार. वेगवान चेंडू हाताळण्याच्या मागे कुठेतरी चूक करतोय. म्हणूनच म्हटलं जातं की वेगाला महत्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं. तुमची दिशा नीट नसेल तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. रणजित दादा नाईक आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील मंचावर या. या दारावे गावातील समाजसेवक आहेत. रणजित दादा नाईक आपण देखील मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 32. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. चुका झाल्यात पण शेवटचे 2 डॉट बॉल मात्र कुठेतरी एक कॉन्फिडन्स देऊन जातील. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 33 धावा. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 11 धावा इथे शाबास टीमला करायचे. अप्रतिम असं आयोजन SN ग्रुप दारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धेचा हे घमासान पाहायला मिळते. मेगा संडे, बिग फाईट आणि सगळ्यांचंच लक्ष वेधणारी क्रीडा स्पर्धा. आज
नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट नाही तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व या स्पर्धेकडे आस लावून असेल, कारण की आयकॉनिक खेळाडू आणि आयकॉन खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एक वेगळी संकल्पना, एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही 4 दिवस स्पर्धा रंगली. पहिल्या दिवशी अंडर 22चा थरार आपण पाहिला. त्यानंतर शुक्रवार शनिवारमध्ये आपण ग्रामीण 16 संघ पाहिले. आज ग्रामीण 8 संघ आणि त्यांच्या समवेत आयकॉन खेळाडूंचा तडका. म्हणूनच आज या स्पर्धेची उंची अजूनच पाहायला मिळते. साहिल दिवेकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज चव्हाण येतोय, जो अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या दिवशी खूप चांगली खेळी केली होती याच मनोजने. गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, चांगले षटक हाताळावं लागेल. रनवेमध्ये अडथळा येतोय. गोलंदाजी करत असताना तो सरफेस कुठेतरी चिखल झालाय, ओला झालाय, त्यामुळेच ग्रिपिंग करणं किंवा आपल्या स्टेप प्रॉपर टाकणं कठीण जात आहे. हेच आहे पावसाळी स्पर्धा. इथे ऑन दी ऑफ फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल, बॅटचं स्वीट साऊंड फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी अप्पा स्ट्रायकर्स टीम आणि 48 करावी टीम. चला या आमच्या मंचावर या, आपण टॉस करूया. ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल इथे पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला तर लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचे 2 व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. साहिल दिवेकर यंगस्टर खेळाडू आहे. इम्प्रेस केलं या खेळाडूने. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. अगदी सौरव गांगुली ज्याप्रमाणे डावखुऱ्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने गोलंदाजी करायची, त्या पद्धतीने हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि खूप चांगलं क्रिकेट बेलापूर टीम साठी केलं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर. इथे देखील फटका चांगला आहे. झेलची संधी होती ती गमावली आहे. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. गंगाधर इंगोले आज इतका प्रभावशाली ठरला नाही. बॅटिंग करत असताना आयकॉन खेळाडू म्हणून शून्यावर बाद झाला आणि गोलंदाजीमध्ये देखील इतकं काही प्रभाव सोडू शकला नाही. प्रत्येक दिवस हा खेळाडूंचा नवीन दिवस असतो आणि प्रत्येक दिवस हा खेळाडू नव्याने सुरुवात देखील करत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलरलेनचा चेंडू. अशी गोलंदाजी तुम्ही उस्मान पटेलला करू शकत नाही. प्रयत्न चांगला, एफर्ट चांगले, पण या एफर्ट साठी टाळ्या जरूर झाल्या, पण 6 धावा मात्र जरूर मिळून जातील. खूप चांगलं एफर्ट्स पाहायला मिळते शिरीनच्या माध्यमातून. काल देखील शिरीनने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. आज देखील प्रयत्न आपण एफर्ट्स पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑन दी अप खेळला. फटका चांगला होता आणि हा बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला. शिरीनने प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नाला यश मात्र आलं नाही. चेंडू सीमारेषा पार षटकार. पटेल रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये आपला
धमाका दाखवत असताना 11 बॉलमध्ये 26 धावांची एक विस्फोटक फलंदाजी करतोय. आता इक्वेशन जर पाहिलं तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉलमध्ये करायचे तब्बल 17 धावा. चांगली बॅटिंग. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज. उस्मान पटेलचा खेळ संपलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. ब्रेक थ्रू मिळाली आहे. उस्मान पटेल इथे बाद होत असताना रायगडचा टायगर 12 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान करून तो परतलाय. अंपायरच्या इशाऱ्याची वाट न बघता स्पोर्ट्समनशिप दाखवली आहे उस्मान पटेलने आणि तो मात्र तंबूच्या आश्रयाला परत असताना दुसरा धक्का लागतोय टीम शहाबाज संघाला. फलंदाज उस्मान पटेल ऍक्शन रिप्ले मध्ये हार्ड लेनचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. कॉट बिहाइंड आणि ओमी केणीने खूप चांगला झेल. हे आहे स्पोर्ट्समनशिप. उस्मान पटेल म्हणूनच या रायगडच्या टायगरने आज सगळ्यांचंच मन जिंकलं. एक अफलातून खेळी करून तो मात्र परतलाय. 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48 या आकड्यावर. 48 धावा. आता 13 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. संधी असेल जर साहिल दिवेकरची विकेट प्राप्त होतीये तर नक्कीच ऐरोली कोलीवाडा टीम कमबॅक करेल या मॅच मध्ये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. कारण की भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा जो सामना होता फायनलचा अगदी 30 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता होती. या 140 कोटी देशामध्ये जवळजवळ 100 कोटी लोकांनी जरी टीव्ही बंद केली असेल की मॅच हरली म्हणून समजा. पण क्रिकेट आहे बाबा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. षटक क्रमांक संपला गेल्या. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48 या आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. मॅच ऑन आहे. चला टॉस करूया आणि आदरणीय प्रल्हादजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला. अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस 48 करावे. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. सो टॉस आपण करतोय. मॅच नंबर 2 मध्ये टीम कॅप्टन यश ठेल आलाय. सो काय डिसिजन असणार आहे लवकरात लवकर कळवून आपण जरूर डिक्लेअर करा. ऋषी डिसिजन इज ऑन होल्ड. ओटो कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच नितेश बोईर. आपण ज्यांची वाणी ऐकली तर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये शब्द सम्राट आणि डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट जो नाईट क्रिकेटचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं शब्द सम्राट आणि समालोचन क्षेत्रातील इंदुलकर महाराज दशरथ पाटील सर देखील आहेत. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आणि मल्टी टॅलेंटेड आणि मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारा आमच्याच नवी मुंबईतील एक गुणवान समालोचक नितेश भोईर सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समवेत मी विघ्नेश मोडी आपल्यासमोर रुजू होतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. वास्तविक पाहता आपण या चौथ्या षटकामध्ये कुठला तरी एक प्रमुख गोलंदाज वापरणं अपेक्षित होतं. पण इथे कुठेतरी नवीन उद्देशाने हा संघ देखील पाहायला मिळतोय. शेपआउट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. 50 धावा धावफलकावर लागलीत. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे. बॅटनी बॉल लागतोय. यस. आता 10 बॉल 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. हितेश पतंगराव हा गोलंदाजी ट्रॅकवर आला. यावेळेस देखील आडलेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल मात्र विजयाचं समीकरण बदलेल. आणि याच धारावी गावातील कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय सुनील पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय मिड विकेट रिजन मध्ये. सॉफ्ट डिसमिसल आणि कॅच ड्रॉप. ओ माय गॉड काय घडलंय. अगदी आरामात कॅज्युअल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुटलाय जेल
आता कसा मेळ ताळमेळ याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आदरणीय सुनील पाटील साहेब यांचं आगमन झालं. दारावे गावाच्या विकासासाठी, दारावे गावाच्या जडणघडणीमध्ये सुनील पाटील साहेबांचा एक महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सातत्याने नेहमीच अगदी इतरांना आदराची वागणूक देणारे, सगळ्यांचा सन्मान करणारं असं कार्यसम्राट माझे नगरसेवक सुनीलदादा पाटील यांचं देखील शुभागमन पाहायला मिळते. SN ग्रुपच्या वतीने आणि स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. कॅच ड्रॉप फार इम्पॉर्टंट होती. एक एक झेल फार महत्वाचा असतो. राजकडून हा झेल सुटलाय. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. ऋतिकच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. चेंडू डिक्लर झोन मध्ये जातोय. हा अँगल मात्र कुठेतरी फसवून जातोय कॉमेंटेटरला. येस, राज थोडासा प्रेशर असेल. काय झालं? टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर 52 धावा धावफलकावर लागलीत. आता समीकरण जर पाहिलं तर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 13 धावा, 8 चेंडू 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे खूप टप्प्याचा बॉल लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. प्रेशर आहे गोलंदाजावर, प्रेशर आहे बॅटरवर. मॅच बनू शकते. उस्मान पटेल, साहिल दिवेकरने चांगली बॅटिंग केली, पण आता फिनिश कशा पद्धतीने बाकीचे खेळाडू करतील. यावेळी फटका चांगला आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. आणि अप्रतिम झेल सुनीलच्या माध्यमातून झेलला जातोय. हा विजन ब्लॉक आहे त्यामुळेच इथे आम्हाला कळत नाही, पण हा खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक विकेट प्राप्त होतीये टीम ऐरोली संघाला. फलंदाज ऋतिक बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. आता 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. हा 7-12चा उतारा कुणाच्या नावावर लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. टीम ऐरोली, टीम शहाबाज. एकीकडे आकाश आपण पाहू शकाल, उस्मान पटेल आणि त्यांच्या विरोधामध्ये गंगाधर इंगोले, ओमी केणी, साहिल दिवेकर. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच ऑन असेल. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर देखील डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. चांगलं कमबॅक, चांगली वापसी पाहायला मिळते. 4 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता होती. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हेच आहे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या घमासानामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टेन्शनचं वातावरण आहे, पण टेन्शनवरची मात्रा म्हणजेच संगीताची जत्रा म्हटली जाते. ऐकूया एक मधुर गीत. दरम्यान थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रथम आमदार आदरणीय संदीप नाईक साहेब यांचं देखील आगमन होणार आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय नाईक कुटुंबियातील शिलेदार, अगदी या महाराष्ट्रातील राजकारणातील एक युवा आणि एक सुसज्ज आणि सुसंस्कृत असे आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर.
राज होनवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अखेरचं षटक. साहिल विनोद दिवेकर वर मोठी जबाबदारी असेल. हा सामना जर जिंकायचा आहे तर 2 मोठे हिट करावे लागतील. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव घेत असताना मात्र कुठेतरी फंबलिंग होतीये. 2 धावा कंप्लीट पहिल्या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अप्रतिम असा सामना आहे. पहिल्याच मॅच मध्ये कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. हा संघ आहे. त्याच दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन होईल थोड्याच वेळात. इथे लाईन मिस केली. खराब चेंडू पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 8 धावा. मॅच आवाक्यामध्ये आहे. मॅच ऑन आहे. संधी आहे शाबास टीम साठी. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 8 धावा. चुका झाल्यात अनेक. आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल नो बॉल हाताळले गेलेत ऐरोली टीम कडून. खोलपट्टाप्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. आरोम यादव येतील फेकी करतील तोपर्यंत कुठेतरी उशीर होतोय. धावचीची संधी गमावली आहे. अजूनही मॅच ऑन आहे. आता 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आणि पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धेचा घमासान. या क्रिकेटच्या घमासानमध्ये पहिलीच मॅच शहाबाज वर्सेस ऐरोली. आता 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 मध्ये करायचे 7 धावा. यस. अजून एक सूचना असेल दोन्ही टीमसाठी की कुठल्याही स्ट्राइक रोटेट केली जाणार नाही. त्यामुळे दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. हा नियम देखील या स्पर्धेमध्ये आहे. तो नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि ग्रामीण गटामध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा याच गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. आता पाहू शकाल या संघाने डिफेंड केल्या होत्या. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. इथे चुका होत असताना पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडू शेवटच्या या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी आहेत. त्या धावा डिफेंड करण्यासाठी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल. आता 4 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. तिसऱ्यांदा व्हाईट बॉल चेंडू हाताळला गेलाय. खराब गोलंदाजी आज राजची पाहायला मिळते. काल भावेश नाईकने राज अगेन्स्ट 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवले होते. पण भावेश नाईकचं कौतुक करावं लागेल की शेवटच्या बॉलवर त्याने फुलर लेनचा चेंडू डिफेन्स केला की या गोलंदाजावर आक्रमण नको आणि यंगस्टर गोलंदाजावर प्रेशर नको. त्यामुळेच ह्या एक स्पोर्ट्समनशिप भावेश नाईकने दाखवली कालच्या मॅच मध्ये. आजकाल तेच घडले आणि राहुल मात्रेने देखील तेच या स्पर्धेमध्ये केले. 5 बॉल षटकार लगवले आणि त्यानंतर मात्र डिफेन्स केला. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मग बॅट्समनला काही करण्याची गरज लागत नाही नितेश. कारण की गोलंदाजाचा धावा इथे बहाल करतोय. ह्या चुका झाल्यात. ह्या चुका भरपूर महागात पडतील. आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. चेंडू जातोय सीमा लगत. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत असताना स्कोर झालाय लेवल. आता 2 बॉल आणि 1 धावा. 3 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 1 धाव. काय बॅटिंग केली शाबाज टीमने. उस्मान पटेलने आपली दादागिरी पेश केली. चांगला खेळ केला. कंपल्सरी चेस आहे म्हणून या 3 बॉल मध्ये
ही एक धाव कंप्लीट करावी लागेल. यावेळेस ही एक धाव लाजबाब स्ट्रोकने इथे कंप्लीट केली आहे. षटकार लगवला जातोय फलंदाज मंदारच्या बॅट मधून आणि अखेर हा सामना शाहबाज टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम शाहबाज, हार्ड लक टीम मैरोली कोलीवाडा आणि पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच साठी आपण जाऊया. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने जाणार आहोत. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल त्याकडे लक्ष असेल. चला मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्स करूया आणि आदरणीय सुनील पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब बहाल करणार आहोत. तर जो आयकॉन खेळाडू आहे आणि सर्वात आधी या स्पर्धेमध्ये या दोन संघापैकी पहिला खेळाडू जर कुठला मैदानामध्ये आला असेल त्याचं नाव आहे उस्मान पटेल. रायगडचा टायगर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उस्मान पटेल. 26 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आणि खूप चांगला स्टार्ट आपल्या टीम साठी करून दिलाय. उस्मान पटेल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आकाश तारेकर आणि भूषण पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. गौरव बडधे आणि योगेश पवार हे देखील आयकॉन खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसतील. एक मोठी स्टारकास्ट या नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि आपण लगेचच उस्मान याच्याशी चर्चा करणार आहोत. उस्मान पटेल रायगडचा टायगर मॅन ऑफ द मॅच. 26 धावांची एक विस्फोटक फलंदाजी. आदरणीय सुनील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. रायगडचा टायगर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उस्मान पटेल साठी. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 65 धावांच्या या पाठलागाचा इथे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिकार केला आणि खूप चांगली सुरुवात करून दिली. सुनील दादा